नरहरी झिरवाळ यांच्या मंत्री कार्यालयात काही जण चुकीच्या कार्यपद्धती करत असल्याची तक्रार मुख्यमंत्री कार्यालयात झाल्यानंतरच एसीबीने कारवाई केल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मला वाटतं आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतोय, किल्ल्यावरती आहोत, त्यामुळे आज आम्हाला राजकीय काही बोलायचं नाही, परंतु या बाबतीमध्ये कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. दादा, अल्पसंख्याक विभागाच्या महिला अधिकारी विशाखा आढाव यांची संस्थाचालकांसोबतची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती NDTV मराठीच्या हाती लागलेली आहे. जवळपास 1,500 ते 2,000 संस्थाचालकांना म्हणजे दर्जा देण्यासंदर्भातली ही चर्चा आणि जवळपास प्रत्येक संस्थेकडून 3 लाख रुपये घेण्याचं देखील त्याच्यात संभाषण आहे. काय या संदर्भात जर का या ऑडिओ क्लिप मध्ये तथ्य असेल, जर का ह्याची शहानिशा केली जाईल, याची चौकशी केली जाईल आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये सामील असतील नक्कीच त्यांच्यावरती कठोर कारवाई केली जाणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल देखील होणार आहे आणि रवींद्र चव्हाण यांचा देखील पुढे मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार नाही, त्या बाबतीत मी काय बोलू शकत नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचे ते अधिकार आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय या बाबतीत बोलू शकतील. शिवसेनेत देखील या संदर्भात काही फेरबदल होण्याची शक्यता? माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही संपूर्ण अधिकार दिलेला आहे. मंत्री कोणाला करावं, कोणाला ठेवावं, कोणाला काढावं, माननीय एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन होईल. धन्यवाद. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.